हाय स्टुडंट्स, आधीच्या लेक्चर्समध्ये आपण वर्टिकल बॅलन्स शीट कशा पद्धतीने प्रेझेंट करायची असते किंवा बॅलन्स शीटमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन ही वर्टिकल बॅलन्स शीटमध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायची असते, बॅलन्स शीटमध्ये दिलेले जे त्यांनी ॲटम्स असतात ते वर्टिकल बॅलन्स शीटमध्ये कोणत्या हेडच्या अंडर येणार ह्याचा अभ्यास आपण आधीच्या लेक्चर्समध्ये केलेला आहे. सो वर्टिकल बॅलन्स शीट कशा पद्धतीने प्रेझेंट करायची हे आपण आधीच्या प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्समध्ये अभ्यासलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघू तो म्हणजे वर्टिकल इन्कम स्टेटमेंट. ह्यामध्ये सुद्धा त्यांनी जी दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला समोर दिसते आहे ही इन्फॉर्मेशन वर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायची आहे. ही इन्फॉर्मेशन तिकडे ट्रान्सफर करायची आहे. मग ह्यामध्ये दिलेले जे ॲटम्स आहेत हे ॲटम्स कोणत्या हेडच्या अंडर येतात हे आपण बघू. ओके, मग पहिल्या प्रॉब्लेमला आज आपण सुरुवात करूया. बघा, फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मिस अन्विता लिमिटेड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. ह्यामध्ये पर्टिक्युलर्स आहेत रुपीज, पर्टिक्युलर रुपीज ह्या पद्धतीने त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे. मग आता आपण कोणत्या ॲटम्स हे कोणत्या हेडच्या अंडर येत आहेत ते आपण बघू. मग बघा, सेल्स आहे, हा पहिला येणार सेल्स. ओके, त्याची अमाऊंट 20 लाख त्यांनी दिली आहे. त्यातून रिटर्न इन वर्ड्स क्रेडिट साईडला बघा त्यांनी रिटर्न इन वर्ड्स दिले आहेत. हे रिटर्न इन वर्ड्स सेल्समधून मायनस करायचे आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा डेबिट साईडलाच ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल्स, हे कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये येणार आहे. ओके, त्यानंतर स्टाफ सॅलरी आहे. स्टाफ सॅलरी ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस म्हणजेच ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ह्या हेडच्या अंडर ए ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहे, बी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस आणि सी आहे फायनान्स एक्सपेन्सेस. त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसमध्ये स्टाफ सॅलरी हा आयटम येणार आहे. नेक्स्ट आहे बँक चार्जेस. बँक चार्जेस हा सी फायनान्स एक्सपेन्सेस त्यामध्ये येणार आहे. नेक्स्ट आहे फ्राईट इन वर्ड्स, हे कॉस्ट ऑफ गुड सोल्डमध्ये येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ऑफिस रेंट अँड इन्शुरन्स 45,000, हे ऑफिस रेंट अँड इन्शुरन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमधला ए ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस त्या हेडच्या अंडर येणार आहे. नेक्स्ट आहे डिबेंचर ऑन इन्व्हेस्टमेंट डिबेंचर इंटरेस्ट, हा ॲटम हा नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट जो आपला अमाऊंट येणार आहे किंवा नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट जे येणार आहे त्यामधून आपल्याला डिबेंचर इंटरेस्ट हे लेस करायचं आहे. ओके, नंतर नेक्स्ट आहे लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी, हे नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या हेडच्या अंडर येणार आहे. नेक्स्ट बघा प्रिंटिंग अँड स्टेशनरी, हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसच्या अंडर येणार आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस कॉस्ट ऑफ मटेरियल या हेडच्या अंडर येणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स, हे सुद्धा आपल्याला प्रॉब्लेमच्या शेवटी जेव्हा तुम्ही याल वर्टिकल इन्कम स्टेटमेंट जेव्हा तुम्ही शेवटी बघाल तेव्हा त्यात तुम्हाला कळेल की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सची अमाऊंट त्यातून लेस करायचं आपल्याला प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स आहे. तिथे त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलं आहे बघा प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स, क्रेडिट साईडला त्यांनी दिलं आहे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स 2 लाख. ओके, त्या 2 लाखमध्ये मग नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सची टोटल अँड प्रोव्हिजन लेस प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्सची टोटल 2 लाख, ह्या दोघांची टोटल जी येणार त्या टोटलमधून प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट बॅलन्स हा आपल्याला त्यामध्ये त्या अमाऊंटमध्ये ॲड करायचं असणार. हा जेव्हा आपण ॲक्च्युली प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल. ओके, नंतर नेक्स्ट त्याने दिलं आहे डेप्रिशिएशन ऑन पॅटर्न्स, हे सुद्धा कॉस्ट ऑफ मटेरियलमध्ये येणार आहे. सेल्समॅन सॅलरी हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस म्हणजेच ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमधला बी हेड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस त्या हेडच्या अंडर येणार आहे. आता क्रेडिट साईड आपण बघू. रिटर्न इनवर्ड्स माहितीच आहे, सेल्समधून आपल्याला मायनस करायचं असणार आहे. नेक्स्ट आहे परचेस ऑफ रॉ मटेरियल, हे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड या हेडच्या अंडर येणार आहे. त्यांनी दिलं आहे 5 लाख रुपये. कमिशन अलाउड हे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस या हेडच्या अंडर येणार आहे. त्यानंतर प्रपोज डिव्हिडंड आहे, हे मी तुम्हाला नंतर सांगेन. एक्झिबिशन एक्सपेन्सेस हे सुद्धा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेसच्या अंडर येणार आहे. 35,000 अमाऊंट दिली त्यांनी. रिपेअर्स ऑफ कम्प्युटर्स, हे सुद्धा रिपेअर्स ऑफ कॉम्प्युटर हा जो हेड ॲटम आहे
हा ॲटमसुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसच्या अंडर येणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट ॲटम आहे तो बघा रिपेअर्स ऑफ कॉम्प्युटर. रिपेअर्स ऑफ कॉम्प्युटरसुद्धा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेसच्या अंडर येणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP. क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP म्हणजे वर्क इन प्रोग्रेस. हे कॉस्ट ऑफ मटेरियल जे असणार आहे त्याच्या अंडर येणार आहे. पण क्लोजिंग स्टॉक ऑफ WIP हे आपल्याला लेस करायचं असणार आहे, मायनस करायचं असणार आहे. ओके. नेक्स्ट आहे वेजेस. वेजेस हे कॉस्ट ऑफ मटेरियल्स या हेडच्या अंडर येणार आहे. परचेस ऑफ फिनिश गुड्स हे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे इंटरेस्ट रिसिवड. हे इंटरेस्ट रिसिवड हा जो ऑप्शन आहे इंटरेस्ट रिसिवड ऑन इन्व्हेस्टमेंट हा जो ऑप्शन आहे हा नॉन ऑपरेटिंग इन्कम या हेडच्या अंडर येणार आहे. नेक्स्ट आहे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. हे नेट प्रॉफिट बिफोर इंटरेस्टमधून लेस करायचं असणार आहे. ओके. त्यानंतर नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स हे नेट प्रॉफिट बिफोर टॅक्समधून मायनस करायचं असणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हे आपल्याला मायनस करायचं असणार आहे. सेल्स ऑफ स्क्रॅप हे सुद्धा आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियलमधून मायनस करायचं असणार आहे. आणि डेप्रिसिएशन ऑन मशिनरी हे सुद्धा कॉस्ट ऑफ मटेरियल या हेडच्या अंडर असणार आहे. ओके. खाली त्यांनी म्हटलं यू आर रिक्वायर्ड टू rearrange the above information and prepare vertical income statement suitable for analysis. ओके. मग ही तुमची वर्टिकल इन्कम स्टेटमेंटची इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला ही बॅलन्स शीटची इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला वर्टिकल इन्कम स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायची आहे. ओके.